नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, बरेचसे शेतकऱ्यांचे कॉल मेसेजेस येत आहे की महाविस्तार ॲप डाउनलोड असेल तरच त्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे किंवा नाही मिळणार। काही व्हायरल मेसेज देखील व्हॉट्सअपवरती फिरत आहे की जर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या जर महाविस्तार ॲपवरती जर तुमची नोंदणी असेल तरच तुम्हाला पुढील येणारा PM किसान योजनेचा हप्ता मिळेल, नाहीतर मिळणार नाही। तर याचबाबतचं जे आहे तर आपण अधिक अपडेट जे आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि महाविस्तार ॲप नेमकं काय आहे, ते काय डाउनलोड कसं करावं की नाही त्याच्याबद्दलची देखील माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील। तर चला तर बघूया महाविस्तार ॲप नेमकं काय आहे आणि PM किसान योजनेचा याच्याशी काय संबंध आहे ते देखील तुम्हाला नक्कीच पुढे सांगणार मी। सर्वप्रथम प्ले स्टोर ओपन करायचा। प्ले स्टोर ओपन केल्यानंतर यामध्ये सर्च करायचं महाविस्तार ॲप। महाविस्तार ॲप हे जे सर्च केल्यानंतर महाविस्तार ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस समोर येईल। इंटरफेस समोर आल्यानंतर आता इथे आपण दोन प्रकारे याला लॉग इन करू शकतो, एक तर मोबाईल नंबरवरून आणि दुसरा फार्मर ID वरून। तर आता बहुतांश शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेले आहे, तर जास्त करून फार्मर ID वरूनच याला लॉग इन करायचं। तर इथे जे आहे ते शेतकऱ्याचा फार्मर ID टाकायचा, त्यानंतर OTP पाठवावरती क्लिक करायचं। ज्या नंबर जो आपला रजिस्टर्ड नंबर आहे त्या नंबरवरती OTP सेंड होईल। रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP आल्यानंतर इथे OTP टाकायचा। OTP टाकून सत्यापित करायचं आणि त्यानंतर लगेच जे आहे ते आपला महाविस्तार ॲप हे लॉग इन होईल। लॉग इन झाल्यानंतर आपण इथे बघू शकता इथे वरती शेतकऱ्याचं नाव दाखवण्यात येईल। त्यानंतर जे आहे तर इथे बरेचसे ऑप्शन आहे। वरती जे पहिलाच ऑप्शन आहे ते आहे फोटो काढाचा। फोटो काढा म्हणजे या ॲपमध्ये जर तुम्हाला तुमचं जे पीक आहे त्या पिकावरती जर एखादा रोग पडला असेल तर त्या रोगासंबंधित तुम्हाला जर ओळख नसेल त्या रोगाची, तर त्या रोगाची जर तुम्हाला ओळख पटवून घ्यायची असेल तर यामध्ये ते फोटो काढायचा त्याचा आणि अपलोड करायचा आपल्याला, तर त्याबाबतची माहिती येईल। त्यामध्ये खाली बरेचसे ऑप्शन आहे। यामध्ये पहिला ऑप्शन अजून एक आहे पीक सल्ला। समजा याच्यावरती आपण क्लिक केला पीक सल्लावरती, यामध्ये आपल्याला बरेच पिकं दिसतील। पिकं यामध्ये आल्यानंतर आपण इथे बघू शकता, आपण एक पीक निवडूया। यामधलं आपण इथे गहू निवडूया। गहू निवडल्यानंतर इथे गव्हाची जी पेरणीची तारीख होती त्या गव्हाची पेरणीची सरासरी तारीखवरती दाखवण्यात येईल। आणि त्यानंतर गव्हाची जी स्थिती असती, गहू पीक असेल किंवा हरभरा कोणताही पीक घ्या तुम्ही, त्या पिकाची जी स्थिती असेल त्या कोणत्या स्थितीमध्ये सध्या तुमचं पीक आहे ते इथे दाखवण्यात येईल। आता आपण एक स्थिती निवडूया ओंबी भरण्याची अवस्था। यामध्ये आपण त्याच्या समोर आहे तर ते अधिक पाहावरती क्लिक करा। त्यानंतर तिथे दाखवण्यात येईल तुम्हाला की या स्थितीमध्ये असल्यानंतर त्या गव्हावरती कोणकोणते रोग पडू शकतात। आता पाहायचं तांबोरा व कर्नल बंट रोगाचा प्रभाव आढळून आल्यास त्यानंतर त्याच्यावरती उपाय काय करायचा, तर यावरती उपाय देखील दाखवण्यात येईल। त्यानंतर खाली एक परत एक आहे की गव्हाच्या दाण्याचा आकार वाढवण्यासाठी काय करायचं आहे। तर अशा प्रकारे जे आहे तर खूप चांगली माहिती आहे। त्यानंतर खाली अजूनही खत मात्रा गणक हे देखील चांगलं ऑप्शन आहे। यामध्ये आपल्याला कोणतं पीक आहे आणि त्या पिकाला किती मात्रामध्ये खत द्यायचं आहे त्याचं देखील आपण यामध्ये सगळी माहिती आपल्याला मिळू शकते। त्यानंतर खाली परत एक ऑप्शन आहे कीड रोगाचा। त्यानंतर तुमच्या कोणत्या पिकावर कोणतं कीड रोग पडलेला आहे त्याचं देखील यामध्ये निवारण तुम्ही करू शकता। अजून एक खाली ऑप्शन आहे बाजारभाव। तर यामध्ये आपण बाजारभावावर क्लिक केल्यानंतर आता पहा माझा बुलढाणा जिल्हा आहे, बुलढाणा जिल्ह्यातील मला कोणत्या बाजारभाव पाहायचा आहे, कोणत्या बाजार समितीचा, तर यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बाजार समिती आलेल्या आहे। यामध्ये आता मी क्लिक करतो मेकर बाजार समितीचा बाजारभाव काय आहे आजचा, त्यामध्ये पीक टाकायचं आहे। आता मी सध्या हरभऱ्याचं, तर हे बघा इथं हरभऱ्याचं सर्व बाजारभाव आलेला आहे। 4,500 रुपये किमान भाव आणि 5,300 रुपये कमाल भाव हे सध्या बाजारभाव चालू आहे। तर अतिशय उत्तम असं हे चांगलं एक ॲप आहे। आणि याचा मित्रांनो महाविस्तार ॲपबद्दल आपण संपूर्ण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। अतिशय उत्तम आहे आणि अतिशय चांगला असा महाविस्तार ॲप आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायलाच पाहिजे, कारण तुमचं हे जे आहे तर सरकारची एक नवीन मोहीम आहे की शेतकऱ्याला डिजिटल करायचं आहे आणि शेतकऱ्याची प्रत्येक माहिती त्याच्या एका क्लिकवर त्याच्या हातात असली पाहिजे। त्यामुळे महाविस्तार ॲप हे नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या फोनमध्ये रजिस्टर करा, डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करा आणि त्यामध्ये रजिस्ट्रेशन नक्कीच करा। परंतु राहिला आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर महाविस्तार ॲपवरती तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता मिळणार, असं जे एक व्हायरल मेसेज फिरत आहे
तर PM किसान योजनेचा आणि महाविस्तार ॲपचा कुठलाही संबंध नाही. असं अजूनपर्यंत कोणतंही ऑफिशियल स्टेटमेंट किंवा कोणतीही ऑफिशियल GR वगैरे काही सरकारकडून आलेलं नाही आहे की ज्या शेतकऱ्यांच्याकडे महाविस्तार ॲप असेल त्यांनाच PM किसान योजनेचा हप्ता मिळेल. कारण अजूनही भरपूर ग्रामीण भागात असे शेतकरी आहे ज्यांच्याकडे अँड्रॉईड फोन नाही आहे, त्यांच्याकडे छोटे अजून साधेच मोबाईल आहे, त्यामुळे ते यावरती रजिस्ट्रेशन करू शकत नाही. तर अशी कोणत्याही शेतकऱ्यांना काळजी करायची आवश्यकता नाही. ज्या शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र आहे आणि ज्यांना रेग्युलर हप्ता मिळतो त्यांना पुढचा देखील हप्ता हा नक्कीच येणार आहे. त्यामुळे अशी काही शेतकऱ्यांना काळजी करायची गरज नाही. तो होता उत्तर जे आहे तर सर्व शेतकरी हे महाविस्तार ॲपचं जे आहे ते डाउनलोड करून घ्या. अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्याकरता, नेहमी अपडेट राहण्याकरता आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.